नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं बायोस्कोप मराठीच्या या खास संवादामध्ये स्वागत. आपल्यासोबत आहेत कौशल इनामदार आणि मराठी जनमानसाला कौशल इनामदारांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. सुरेश भटांची ही कविता त्यांनी ज्या प्रकारे सादर केली आणि सर्वांपर्यंत ती गेली, शाळांमध्ये ती म्हटली जाते, समूहगान त्याचं केलं जातं, त्यासाठी ते ओळखले जातात. पण त्याही पलीकडे कौशल इनामदार हे मराठीसाठी करते असे कार्यकर्ते आहेत. त्यांचं फाउंडेशन आहे मराठीच्या विकासासाठीचं. त्या माध्यमातून ते काम करतात. संगीत क्षेत्रात तर ते आहेतच. त्यांचं मानापमान याच्यावरचा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग त्यांचा आजपासूनच रिलीज होतो आहे. आणि या सगळ्याला मुख्यतः एक सुवर्ण झाला नाही, ती म्हणजे केंद्र सरकारकडून आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा अखेर जाहीर झालेला आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी होती, त्यासाठी पुरावे सादर करण्यात आले होते. अनेक निकष असतात, त्यापैकी 2000 वर्षांचा तुम्हाला इतिहास असावा लागतो, सलग आणि लिहिता वाचता इतिहास असावा लागतो, बोलता इतिहास असावा लागतो. तो इतिहास आपण दाखवून दिला आणि अगदी गाथा सप्तशती किंवा त्याच्याही आधीपासून नाणेगटातला जो शिलालेख आहे तिथपासून घेऊन ते तामिळनाडूमध्ये सुद्धा जे मराठी कामगार काम करायला तेव्हा गेले होते, त्यांची बोली भाषा मराठी आहे हे तेव्हाच्या तमिळ लोकांनी लिहून ठेवलं होतं. इथपासून करत करत आपल्या ज्ञानोबा तुकोबांच्या आणि सगळ्या संत वाङ्मयापासून आजपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीला, इंटरनेटच्या पातळीला आणि ज्ञानपीठाच्या पातळीला सुद्धा गौरवली गेलेली आपली मराठी आता अधिकृत औपचारिक दृष्ट्या अभिजात मराठी भाषा ठरलेली आहे. आणि यासाठी आपण संवाद साधणार आहोत कौशलशी, कारण या सगळ्या त्यांनी जे ट्विट केलेले कौशलने त्याचे शब्द उसने घ्यायचे झाले तर या यज्ञामध्ये माझी छोटी संविधा होती असं कौशल म्हणतो आणि ते खरं आहे. आणि म्हणून कौशल, बायोस्कोप मराठीच्या या संवादामध्ये तुझं खास स्वागत. कौशलच्या बाबतीत पुढे जाण्यापूर्वी हेही सांगितलं पाहिजे, कारण कदाचित पुढे तो रेफरन्स येणार नाही. कौशल म्हणजे आपल्याला अनेकदा असं झालंय की हा माणूस म्हणजे हा अभिनेता, हा काय लेखक. कौशल महाभारतावरती सुद्धा सुंदर बोलतो. आणि मी आता कौशलच्या मुलाखतीसाठी काही गोष्टी रॅपअप करत होतो, तर मला आढळलं की कौशलने महाभारत या विषयावरती सुद्धा सिरीज युट्यूब वरती केलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही नक्की पहा. कौशल एक वेगळा आवली आहे त्या बाबतीत. पण आज आपल्या बोलण्याची सगळी फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा संदर्भ चौकट असणार आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स नाही, संदर्भ चौकट असणार आहे मराठी भाषा. आणि कौशल, तुझ्याकडे येण्यापूर्वी काहींच्या बाबतीतले ऋण मला एक छोटेसे पटकन व्यक्त करायचे, ते म्हणजे यासाठी ज्यांनी कार्यकर्ता पातळीपासून अगदी आता स्मृतिशेष असलेले हरी नरके, मला या सगळ्यांची आठवण येते. एक गोरे काका म्हणून आहेत पुण्यामध्ये, त्यांना मराठी काका म्हणून ओळखलं जातं, अनिल गोरे. मी त्यांचा सुद्धा उल्लेख करेन, मराठी अभ्यास परिषद वाले, मी त्यांचा सुद्धा उल्लेख करेन. आणि अशी अनेक ज्ञात अज्ञात मंडळी आहेत. आपली सगळी साहित्यिकांची प्रभावळ तर आहेच, आपले सगळे मराठीचे शिक्षक आणि मराठी शाळांची सगळी प्रभावळ आहे. या सगळ्यांपासून ज्यांनी आम्ही नक्की मराठी बोलणार, मराठीत लिहिणार, जिथे जिथे मराठी पुढे करता येणार त्यासाठी पुढे करणार, यासाठी लढणारे सगळे राजकारणी कोणी असतील, त्याच्यामध्ये अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. राज ठाकरे यांच्या राजकारणाबद्दलची काही मतमतांतर असोत, पण मराठीबद्दलचा त्यांचा आग्रह मान्य करावा लागेल. या सगळ्यांसह केंद्र शासन आणि महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र शासन, मराठी अभिजात मराठी भाषा जी समिती नेमण्यात आली होती, या सगळ्यांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करूयात. आणि मग मी आता कौशल तुझ्याकडे येतो आणि अशा वेळी विचारण्याचा एक पहिला औपचारिक प्रश्न असतो, त्यापासूनच सुरुवात करतो. कसं वाटतंय? अत्यंत हर्ष वाटतोय, आनंद वाटतोय. काय की मराठी भाषा अभिजात आहे का नाही या बाबतीत बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते सरकार कोण ठरवणार, आपली भाषा अभिजातच आहे. तर ते बरोबरच आहे, आपली भाषा अभिजात आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून ठेवलंय की अमृताचे पैजा जिंकणारी ही भाषा आहे. पण कलाकाराला दाद लागते. खरं, एक गृहस्थ किंवा गृहिणीला आपलं आपण कुणासाठी कुठल्या तरी आयुष्यात काहीतरी फरक पडतोय कुणाच्या तरी, याची एक नजरेत एक ओळख किंवा एक्नॉलेजमेंट एक अशी लागते. त्या प्रकारे हे आहे. आणि एका आपण अगदी मुद्द्याचं झालं बोलायचं तर भाषा संवर्धन आजकालच्या काळामध्ये त्याच्यासाठी अनेक गोष्टी गरजेच्या असतात. एक तर एक भाषिक पर्यावरण तुम्हाला तयार करावं लागतं. इंटरनेटची खिडकी उघडलेली आहे. अनेक मुंबई, पुणे, नागपूर यांच्यासारखी शहरं आणि जसजशी प्रगती होईल
तसं शहरीकरण वाढणार. शहरीकरण वाढलं की संस्कृती एकमेकांमध्ये मिसळतात. हो एक वेगळी त्याची भाषा तयार होते. अशामध्ये आपलं जुन्याशी संबंध तुटू देऊ नये याच्यासाठी आपल्याला निधी लागतो, आपल्याला संसाधनं लागतात. हे सगळं मिळवून देण्याचं काम ही अभिजात भाषा ठरवली केंद्र शासनाने. याचं महत्व या निर्णयाचं इथे आहे. आणि त्यामुळे म्हणून मला आनंद वाटतो. कारण लोक म्हणतात भाषा टिकायची तर टिकेल, असं नाही होत. अगदी तेंडुलकरांसारखे लेखक पण म्हणाले होते की भाषा जगायची तर जगेल, मरायची तर मरेल. पण तेंडुलकर हे म्हणताना त्यांचं वय 70च्या पलीकडे होतं. त्यामुळे त्यांना ते परवडू शकतं असं म्हणणं. माझं वय समजा 40 किंवा 50 आहे, तर मला हे परवडू शकत नाही, कारण मी अजून कार्यरत आहे या भाषेत. त्यामुळे मला समजा भाषा टिकायची असेल तर मला काहीतरी प्रयत्न करावे लागणार. आपोआप काहीही घडत नाही, काही घडत नाही. अर्थातच निश्चित. तर त्यामुळे याचा लसावी असा की मला अत्यंत आनंद झालेला आहे या निर्णयाचा. आणि अखेर ही अभिजात भाषा आपली ठरलेली आहे आणि याचा सगळ्यांनाच आनंद व्हायला पाहिजे मला वाटतं. अर्थात आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद आहेच. आणि पण इकडे कौशल, तुझ्याकडनं हा आनंद अधिक स्पष्ट करून घेतला पाहिजे. कारण सोशल मीडिया, समाज माध्यमांवरती जरा कालपासून चालत असताना असं जाणवलेलं की ज्यांना माहिती आहे त्यांना विषय त्यांना माहिती आहे की याचं गांभीर्य काय, महत्व काय आहे. पण एक मोठा आपला सगळा मराठी भाषक वर्ग आहे, प्रेक्षक आहे, श्रोता आहे, वाचक आहेत, यांना मग अभिजात मराठी झालं म्हणजे नेमकं काय झालं आणि आता पुढे काय होणार. आणि याचीच एक दुसरी परिणती म्हणजे मग काहीतरी अच्छा मग आता काय, मग काय मराठी शाळांचं काय होणार. बघा बाकी सगळं इंग्लिश मध्येच चाललेलं आहे. किंवा मग पु ल देशपांडेंचा कुठला तरी तो एक विशिष्ट पॅरा आहे, किंवा कोणी काही जणांनी असं पण केलेलं आहे की आवर ग्रेट अभिजात मराठी भाषा अँड आय एम सो हॅपी अबाउट इट, अशा प्रकारे प्रहसन सुद्धा लिहिलेलं आहे. तेव्हा अभिजात मराठी ओळखली जाणं, यापूर्वी सगळ्या दाक्षिणात्य भाषा ओळखल्या गेलेल्या आहेत, ओडिशा ओळखली गेलेली आहे, संस्कृत तर आहेच, आणि त्यानंतर मराठीचं हे अशा प्रकारे ओळखलं जाणं, याचे अर्थ काय, मायने काय, ज्याला आपण म्हणतात तो उर्दू, तसा तो उर्दू फारसी शब्द झाला, पण याचे अर्थ काय आहे, अर्थ समुच्चय काय आहे. याचा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काय होतं की दरवेळी आपण भाषेबद्दल बोलतो ना, मग एखादं समजा ट्विट केलं मी की फायनली मराठी लँग्वेज गेट्स द क्लासिकल स्टेटस दॅट इट डिझर्व्स. पहिलं येणार मग हे तुम्ही इंग्रजीत का बोलताय, इतका अभिमान आहे तर तुम्ही इंग्रजीत का ट्विट करताय. तर हे उथळ संबंध भाषेशी आता थोडेसे मागे सारण्याचे दिवस मला वाटतं आलेले आहेत. मी इंग्रजी बोलतो म्हणजे मला मराठीवर प्रेम नाही, ही जी बायनरी आहे ती इतकी बाळबोध आहे की त्याच्यात तुम्ही अडकून बसता. दाक्षिणात्य लोक अत्यंत भाषेबाबतीत गंभीर आहेत. आणि मी नेहमी अशा लोकांना असं उत्तर देतो की माझ्या मातृभाषेचं कौतुक मी कुठल्याही भाषेत करीन. हो ना, कारण शेवटी महाराष्ट्र धर्म वाढणं म्हणजे काय, तर मराठी भाषा वाढणं एका तऱ्हेने. आणि मराठी भाषा वाढवायची असेल तर तुम्ही कुठे वाढवणार ती, मराठी बोलणाऱ्यांमध्ये कशी वाढवणार तुम्ही. कारण संस्कृती किंवा भाषेचं एक अशी त्याची गंमत अशी आहे की ती टिकवायचा मार्ग एकच, ती वाढवणे. तुम्ही समजा तुम्हाला एखादी जुनी वस्तू टिकवायची असेल तर तुम्ही बॉक्समध्ये एखाद्या पेटीत ती बंद करून ठेवाल. भाषेत तसं नाही, ती पेटी उघडावी लागेल तुम्हाला ती टिकवायची तर. कारण एक भाषा ही जिवंत आहे, जिवंत गोष्टी त्यांना हवा लागते, त्यामुळे त्यांना मोकळ्यावर श्वास घेण्याची गरज असते. तुम्ही जितकी ती वापराल तितकी ती वाढत जाईल. आणि तुम्ही जेव्हा लोकांना म्हणता नाही मग तुम्ही हे मराठीत बोला ना, इंग्रजीत कशाला बोलता, तुम्ही मराठीचाच एकंदर तुम्ही गळा थोडासा आवळल्यासारखा करता. अगदी सोपी गोष्ट आहे. लता मंगेशकर मराठी सोडून हिंदीमध्ये गातात, उडियामध्ये गातात, तमिळमध्ये गातात, बंगालीत गातात. तेव्हा त्या फक्त त्या भाषेत
आहेत आणि त्यांचं करिअर पुढे जात आहे असं नाही, त्या मराठीपणा नेतात त्या भाषेत. अगदी. हो ना. जेव्हा सुधीर फडके हिंदी गाणं करतात तेव्हा ते एक मराठीपणा, त्या आपल्या चालींमधला मराठीपणा हिंदी भाषेला बहाल करतात. जसं SD बर्मन बंगालीपणा बहाल करतात हिंदी भाषेला. जेव्हा रेहमान चिन्ह चिन्ह हसे या गाण्याचं जेव्हा दिल है छोटासा छोटी सी आशा असं म्हटलं जातं, तेव्हा ते हिंदीत येतं, तेव्हा चिन्ह चिन्ह हसे याच्या नंतरचा जो एक छोटासा पॉज आहे, जी विश्रांती आहे, ती तमिळ भाषेत हिंदीत येते. फक्त भाषेला म्हणजे संगीताला भाषा नसते असं नाहीये, तर त्या विश्रांतीला पण भाषा आहे आणि ती कुठल्या तरी एका वेगळ्या भाषेतनं आपल्याकडे येते. त्यामुळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात, त्यामुळे त्यांच्या भाषा पण मोठ्या होतात. ज्या भाषांमध्ये ते आपलं कॉन्ट्रीब्युशन देतात त्या भाषाही मोठ्या होतात, कारण भाषांमध्ये वैर नाहीये. तुम्ही थोडा वेळ दोन भाषांना एकमेकांबरोबर रुळू दिल्या तर ही भाषा त्या भाषेचं काहीतरी घेते आणि ती भाषा या भाषेचं काहीतरी घेते. तर अभिजात भाषाचा दर्जा मिळाला ही एक उपरोधापेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे. अगदी अगदी. याच्यात काय आहे की तुमची भाषा, सत्यदेव दुबे एकदा म्हणाले होते की तुमची भाषा स्पष्ट नसेल तर तुमचे विचार कसे स्पष्ट असतील? 100%. कारण तुमचं माध्यम विचाराचं ही भाषा आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या भाषेत तुम्हाला चांगला आणि नेमका विचार करता यायला पाहिजे. प्रश्न हा नाहीये की मी इंग्रजीत आणि हिंदीत बोलतो का नाही, प्रश्न हा आहे की मी जेव्हा मराठीत बोलतो तेव्हा मला नेमकं मराठी बोलता येतं का नाही. मी इंग्रजीत बोलतो तेव्हा मला नेमकं आणि जे मला म्हणायचंय तेच माझ्या भाषेतनं उमटतं का नाही. ॲरिस्टोफेन्स म्हणाला होता की हाय थॉट्स मस्ट हॅव हाय लँग्वेज. ट्विटरवरच एका वृत्तपत्राचे नाही, एका चॅनलच्या संपादकांनी मागे असं म्हटलं की माझी भाषा कशी असेल, मी काय म्हणतोय ते समजून घ्या, पण हे उत्तरदायित्व कुणाचं आहे? तुम्ही जे बोलताय ते समजून घ्यायचं उत्तरदायित्व आमच्यावर आहे का तुम्ही नेमकंपणाने बोलताय याच्यावर आहे. त्यामुळे भाषेकडे आपल्या शिक्षण पद्धतीने आतापर्यंत दुर्लक्ष केलं आणि त्याची परिणिती ही आहे की लोक उथळ विचार करतात त्याच्याबद्दल, की तुम्ही इंग्रजीबद्दल मध्ये बोलता म्हणजे तुम्ही मराठीच नाही. अरे तुम्ही कुणाला दूर लोटताय अशा बोलण्याने? तुम्ही मराठी माणसांना दूर लोटता. जे लोक चुकीचं मराठी बोलतात त्यांना बोलू द्यावं आणि त्यांना सांगावं बोला, तुम्ही जसं येतंय तसं बोला. त्यांनी भाषा वाढते हळूहळू. लोकांना काय, जे चुकीचं बोलतात त्यांना चुकीचं बोलत राहण्यात इंटरेस्ट नसतो. त्यांना असं वाटत असतं आपल्यात सुधारणा व्हावी. तुम्ही सुधारणा करा. उपरोध हे काय आहे, मला नेहमी वाटतं की उपरोध हे हुशारीच्या शेतातलं पीक आहे, पण ते एक नार्कोटिक आहे. तुम्ही कडवट होत जाता त्याच्यामुळे. तो कडवटपणा टाळला पाहिजे भाषेच्या बाबतीत तरी. लोक बोलत असतील तर बोलू द्या आणि त्यामुळे अभिजात भाषा जेव्हा मिळते आणि इथे आता त्या निमित्ताने एक निधी येईल, त्या निमित्ताने भाषेचा एक ती ज्ञानभाषा होईल आणि त्या निमित्ताने भाषेच्या आधारावर एक इकोसिस्टम तयार होईल की ज्याच्यामुळे लोक भाषेवर आपलं चरितार्थ चालवतील. मी 35-30 वर्षांपूर्वी 28 वर्षांपूर्वी जेव्हा मी संगीत क्षेत्रात आलो तेव्हा मला हिंदी चित्रपटांचं संगीत करायचं होतं, कारण मला त्याचं आकर्षण होतं आणि हिंदी ही मला जास्त तेव्हा अशी सवयीची भाषा पण होती. हळूहळू मला मराठीत काम केल्यानंतर असं लक्षात आलं की मराठीची मला आणि माझी मराठीला गरज आहे आणि हा एक डोळस निर्णय होता की नाही मराठीतच काम करत राहायचं. कारण याच्यात असं नाही की मराठीसाठी म्हणून आपण काहीतरी करतोय. मराठीमध्ये जास्त चांगलं आणि माझ्या एकूण काय म्हणतो प्रकृतीला साजेसं काम होत होतं.
बरं. त्याचं उदाहरण सांगतो की जगातलं उत्तम साहित्य हे इंग्रजीत आहे, इतर युरोपियन भाषांमध्ये आहे. पण माझ्याशी संबंध असलेलं, मी पाहिलेल्या लोकांबद्दल बोलणारं, माझ्या सांस्कृतिक पर्यावरणाबद्दल काहीतरी टिप्पणी करणारं साहित्य हे केवळ आणि केवळ मराठी भाषेत आहे. म्हणजे मला ती आली पाहिजे. तर आता याच्यावर चरितार्थ चालला पाहिजे ना, पण नाहीतर कोण कशाला शिकेल. नुसता अभिमान, नुसती अस्मिता तुम्हाला भाषेवर जगू देणार नाही. मग तुम्हाला दुसरं काहीतरी चरितार्थासाठी करावं लागेल आणि भाषेसाठी वेगळा. तुमचे 2 कप्पे होतात असे आयुष्याचे, असं होता कामा नये. आज न्यूज चॅनल्स इतकी आली म्हणून तुमच्यासारखे पत्रकार हे मराठीत त्यांचा चरितार्थ भागवू शकतात. ही किती मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. हे 35 वर्षापूर्वी किती कमी संधी होत्या याच्या, तर आज त्या वाढतायत. संधी वाढली की कोलाहल पण वाढतो. त्या कोलाहलात तर संधी शोधायची आणि ते टिकवून धरणं आणि आपण जे करतोय ते करत राहणं, याची एक काय सोय मराठी अभिजात भाषा झाली म्हणून होईल पुढच्या पिढ्यांना. कौशल, हा मुद्दा आणखी पुढे घेऊन जात असताना भारतामध्ये, आपण महाराष्ट्रापुरता बोलूया कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे म्हणून, की इथे काही गुंतागुंती आहेत आणि त्या सांस्कृतिक गुंतागुंती आहेत, त्या आपल्या सामाजिक गुंतागुंती आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मराठी भाषेला मिळाल्या का अभिजात दर्जा मिळाला का, 100% मिळाला, सगळे आनंदी आहेत. पण त्या अंतर्गत पुन्हा मग तुमची अभिजात भाषा म्हणजे ती पुण्या मुंबईची का, मग आमच्या बोलींचं काय, मग तुम्ही आम्हाला बोली म्हणून हिटाळता का. मी इथे दामोदर मावजींचा एक उल्लेख सांगतो इकडे कौशल. गोव्यामध्ये असा वाद झाला होता ज्याच्यात दामोदर मावजींवर खूप टीका महाराष्ट्रातून झाली. ते म्हणाले की राजभाषा एकच असेल आणि ती कोकणी असेल, आम्हाला कोकणीला तुम्ही बोली म्हणून ठरवू नका, आम्ही पूर्ण भाषा आहोत, मराठी बोली ठेवा किंवा मराठी व्यक्ती. बरोबर. तो मुद्दा जर का विचार करायचा झाला आणि हा महाराष्ट्रात आणला आपण, तर मग पुण्या मुंबईची भाषा का, मग तुमच्या अभिजातचं आम्हाला काय कौतुक, तुमच्या त्या अभिजात मराठीमध्ये आमचे शब्द तुम्ही घेणार आहात का. आणखी एक छोटासा रेफरन्स सांगतो आणि तुझ्याकडे येतो. आळ साळुंखे, अगदी ज्येष्ठ संशोधक आणि इतिहासकार आणि अभ्यासक आळ साळुंखे म्हणाले होते की खूप आणि अतिरिक्त जास्त, याला लई सारखा एक छान ग्रामीण बोलीचा आणि गोडवा असलेला शब्द आहे. लई झालं, लई भारी. मग हा शब्द आपल्या तथाकथित प्रमाण, शुद्ध, नागरी, अभिजात या मराठीत का नाही आपण घेत. तर मला याबद्दल विचारायचं की अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, आपल्याला सगळ्यांना आनंद आहे, पण या आतले गुंते सोडवायचे कसे, काय या सकटच पुढे जायचं. आतले गुंते हे भाषेत नसतात, हे लोकांमध्ये असतात. बरं, हे लक्षात घेतलं पाहिजे. लई भारी नावाचा चित्रपट आला की नाही, तो जनसामान्यांनी तो आपलासा केलेलाच आहे. आता हा शब्द प्रमाण मराठीमध्ये पण पाहिजे, हा कशाला अट्टहास आहे. बरं, बोली भाषेचं आपलं सौंदर्य आहे हे आपण मान्य करतो की नाही. मग उलट म्हणता नाही, तुम्ही आमची भाषा अप्रोप्रिएट केली, असा पण वाद होऊ शकतो. हे बघा, वाद काढायला काहीही टॅलेंट लागत नाही. तुम्ही वाद घालूच शकता की हे असं आहे ते, पण प्रमाण मराठी तुमची नाहीये असं तुम्ही का समजता. बरं, किंवा बोली भाषा माझी नाहीये असं मी का समजतो, का समजावं. बरं, अगदी शहरांमध्ये सुद्धा आपण बोलताना बऱ्याचदा आपण अरे काय लई भारी आहे बाबा हे असं म्हणतो की, ते आपण रोज बोलताना बोलणार नाही. आपल्याला माहिती असतं की त्याचं सौंदर्य आपण त्या भाषेच्या लोकांकडनं घेतो. बरं, आपले मच्छिंद्र कांबळी असोत किंवा लक्ष्मण देशपांडे असोत, किंवा बाभ बोरकर असोत, ज्यांनी कोकणी भाषेत सुद्धा गाणी लिहिली, तर ह्या लोकांना कुठे अडचण आली का. मला असं वाटतं त्याला रेफरन्स असा आहे की मच्छिंद्र कांबळींच्या भाषेतले शब्द हे आपल्या नेहमीच्या भाषेत येत नाहीत की आपण ते सामावून घेत नाहीत.
आपले जे सगळे लेखक ग्रामीण भागातले आहेत त्यांना शेवटी मराठी लोकांपर्यंत पोहोचवायला तथाकथित प्रमाण भाषेचा वापर, मग ते नामदेव अडसले असतील नाहीतर नेमाडे असतील, यांना घ्यावा लागतो. तर त्यांच्या शब्दांचा स्वीकार आपण करणार का? नाही, पण त्यांना असा घ्यावा लागतो असा विचार कशाला करतात? मला नाही वाटत तो नेमाड्यांनी किंवा ढसाळांनी पण केला असेल. बरं, त्यांना वाटलं त्या भाषेत व्यक्त व्हावं, ते झाले. जेव्हा त्यांना वाटतं की बोली भाषेत व्यक्त व्हावं, त्यावेळी ते झालेलेच आहेत की. आणि त्याचं कौतुक महाराष्ट्राला आहे, सामान्य जनतेला आहे. सोशल मीडियामुळे न सगळ्या गोष्टी या फार उथळ याच्यावर येऊन राहतात आणि तुम्ही त्याच्या आत शिरत नाही की नाही. आता उदाहरणार्थ मी नाही म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय तुम्हाला कळतच आहे ना. अरे बरोबर आहे, कळतंय, पण तुम्हाला ते दोन्ही अक्षर म्हणता येतात का? प्रश्न हा नाहीये की तुम्ही नाही म्हणता. बरं, हा प्रश्न हा नाहीये. प्रश्न हा आहे की समजा तुम्हाला उद्या ऍक्टर व्हायचंय किंवा गायक व्हायचंय, तर तुम्हाला जेव्हा मला नाही म्हणायचंय तेव्हा नाही आणि जेव्हा नाही म्हणायचंय तेव्हा नाही हे म्हणू शकता का? बरं, जिथे त्या भाषेचं स्किल गरजेचं आहे तिथे तुम्ही सामान्य माणसाला कोणीच म्हणत नाहीये की तू असं नको बोलूस. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा अस्पष्ट भाषा असणं, म्हणजे अस्पष्ट म्हणजे मी कुठल्या दृष्टीने म्हणतोय, उच्चाराच्या दृष्टीने नाही. बरं, काय पाहुणं, काय झाक आहे सगळं तुमचं, ही भाषा अस्पष्ट नाहीये, ही बोली भाषा आहे. बरं, पण आता मला याचा फार आनंद होत आहे की ही अस्पष्ट भाषा आहे, कारण तुम्हाला नेमके तुमच्या बोली भाषेतले सुद्धा शब्द सापडत नाहीयेत. बरं, आता याच्यात फरक आहे. मग तुम्ही नाही ह्या बोली भाषा बोलतोय म्हणून असं नाहीये. बरं, उत्तम बोली भाषा बोलणारे लोक आहेत, त्यांना त्यांचा सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे आणि कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. अगदी. तुमच्याकडे भाषेचं बहिणाबाईंकडे कोणाचं दुर्लक्ष झालंय? कोणीही मराठी कविता आज बहिणाबाईंना ओलांडल्याशिवाय जाता येत नाही पुढे. चोखा मेळ्याला ओलांडल्याशिवाय तुम्हाला मराठी भाषा पुढे नेता येत नाही. हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे आणि मला वाटतं सगळे मान्य करतात. हे नंतरचे जे वाद आहेत ना, ते लोकांमध्ये असतात, ते भाषांमध्ये नसतात. बरं, गोष्टी आपण उर्दूतनं घेतलेल्या आहेत, फारसीतनं घेतलेल्या आहेत. आज तुझा आणि माझा जो पेहराव आहे खालपासून वरपर्यंत, त्यातला एकही शब्द मराठी नाहीये. कुर्ता मराठी नाही, झब्बा मराठी नाही, पैरण मराठी नाही, जीन्स मराठी नाही, मोजा मराठी नाही, बंडी मराठी नाही, ब्लाऊज मराठी नाही, साडी मराठी नाही. भाषांमध्ये वैर नसतं. ही एकदा गोष्ट केली आणि आपण जरा शांत झालो की प्रत्येक गोष्ट ही आपल्या अस्मितेवर घाला आहे असा आपण विचार केला नाही, तर मग सगळ्या मग कौशल, भाषा शुद्धीचं काय करायचं? म्हणजे भाषा शुद्धीच्या चळवळी झालेल्या आहेत आपल्याकडे आणि अनेकांनी आपापल्या परीनं त्याच्यात सहभाग दिलेला आहे. अगदी मी थेट नाव नाही घेणार, पण महाराष्ट्रामधलं एक प्रमुख दैनिक जाणीवपूर्वक इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द शोधण्याचा प्रयत्न करतं. मग ते सोशल डिस्टन्सिंगला एखादा शब्द काढतील की 7-16 शब्द काढतील, डेटाला विदा शब्द देतील आणि असे अनेक प्रयोग आपापल्या पातळीवर लोक करण्याचा प्रयत्न करतात. कधी त्याची चेष्टा होते, कधी कधी ते शब्द स्वीकारले जातात. मग आता जे कौशल तू सांगतोयस ती लाईन पुढे न्यायची किंवा ती पुन्हा ती रेषा पुढे न्यायची, तर मग शब्दांचा स्वीकार नेमका किती करायचा, कुठे थांबायचा, कोणाकोणाकडून करायचा? आणि होतंय असं, स्वीकार सगळीकडनंच होतोय, पण म्हणून आपला शब्द कुठे जाताना दिसत नाहीये. उदाहरणार्थ चाललो गेलो ही आपल्याकडच्या एका भाषेमध्ये बोलीला ती एक सवय लागली, ती हिंदीची सवय आहे. जा राहू, चाललो गेलो, बोलून राहिलो, बोल राहू, चला गया. तर एक बोलीची दिशा आणखी वेगळा भाषा आहे, तो भाषेचा इतर भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर येतो, पण शब्द मराठीत असतात. पण माझं म्हणणं आहे, इतरांचे शब्द स्वीकारणं की शुद्धीकरण करणं, याला मग काय उत्तर आहे? शुद्धीकरण करत राहावं. म्हणजे उदाहरणार्थ तू ज्या दैनिकाचं उदाहरण देतोयस त्यांनी करत राहावं ना. त्याच्यातले जे शब्द लोकांना वाटतील की हे रुळावेत ते रुळतील. बरं,
जे नाही ते काळाच्या भाषेकडे आज उद्याच्या चष्म्याने बघता कामा नये. हो भाषेकडे काळाच्या विस्तीर्ण पटावर बघितली पाहिजे भाषा. बरं. आता ज्ञानदेवांपासून आतापर्यंत सुद्धा बदललीच की भाषा कितीतरी. हो हो ना. हो अगदी. आता कोणी असं म्हणणार नाही की कसा आज घनू सगळे दिसत आहेत, नाही म्हणणार. हो हो कारण आता घनूला आपण ढगच म्हणतोय. आता भाषा शुद्धी करत का राहावी त्याचं कारण सांगतो. कारण प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करत राहिल्या पाहिजेत. कधी त्या वेडपटपणाच्या वाटतील, कधी त्या फार जास्त आग्रही वाटतील, कधी. पण काळ ही एक फार परिणामकारक चालणी आहे. बरं. आणि या काळाच्या ओघात जे टिकायचं ते टिकतं. बरं. धूम्रकांडिका हा शब्द टिकणार नाही, पण स्थानक टिकला की नाही, महापौर टिकला. तर हे जे टिकायचे ते टिकतील. जे त्याच्या मला कोणीतरी म्हटलं होतं की मराठी अभिमान गीताच्या वेळी की नाही हे काय हे इतकं संथल आहे याची की हे काही टिकणार नाही. मी म्हटलं की एकदा संगीतकारांनी त्याच्यात प्राण फुंकले की ते गाणं आपलं आपलं चालायला लागतं. आता ते टिकायचं का नाही ते काळ बघेल ना. मी त्याच्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाही की आपण व्यक्त करावी इच्छा की 100 वर्ष गाऊ दे बाबा माझं गाणं, किंवा 100 वर्ष हा काय म्हणतो त्याला, कशाला तू आता म्हणालास विदा हा शब्द, डेटाला विदा शब्द. डेटा. हा आता डेटाला विदा शब्द. काळाच्या ओघात डेटा मराठी होतो का तो विदा कोणीतरी घेईल आणि एखादं पुस्तक जे बेस्ट सेलर होईल त्याच्यात विदा शब्द वापरला जाईल. जसा संगणक स्वीकारला ना आपण, संगणक बऱ्यापैकी वापरतात आणि त्यामुळे हे प्रयत्न होत असतील ते त्यावेळी बावळटपणाचे वाटले, अतिरेकी वाटले, आग्रही वाटले, तरी काळाच्या चाळणीत जे योग्य आहे, जे उत्तम आहे, जे हवं ते टिकतं. कधी नको तेही टिकतं, पण त्याच्यावर उत्तर सुद्धा काळच आहे. त्याच्या पुढची चाळणी घालवतं. इथे कौशल, मला इथे एक मुद्दा आहे. मराठी भाषेचा तुमचा पाया हे तुमचे शिक्षण, तुमच्या घरातलं वातावरण, आणि दुसरा भाग म्हणजे तुमचं शिक्षण, जे किमान पहिल्या प्राथमिक शिशु वर्गापासून ते प्राथमिक माध्यमिक पर्यंत तरी असेल. नंतर तुम्ही 10वी नंतर काय हवी ती भाषा निवडा. एक मुद्दा जो सारखा मराठी म्हटला की येतो, आणि तो अनेकदा मराठी भाषेसाठी लढणाऱ्या राजकारण्यांना पण विचारला जातो. अहो पण तुमची मुलं तर बॉम्बे स्कॉटिशला आहेत, अहो तुम्ही साहित्यिकात पण तुमची मुलं तर इंग्रजी माध्यमात गेलेली आहेत. इकडे माझं छोटस मत सांगतो आणि पुन्हा तुझ्याकडेच येतो. असं होतंय का की आपण ज्ञानभाषेची, म्हणजे इंग्रजी जी आज जागतिक वातावरण आहे, तो फिनॉमिना बनलेला आहे, ती ज्ञानभाषा आहेच, त्या भाषेला गाठू शकत नाही ना. मग मराठी तरी कशाला मग? किंवा आपल्याला मराठी ही ज्ञानभाषा आहे का संवाद भाषा आहे का साहित्य भाषा आहे, असा काही गोंधळ आपल्या सगळ्या लोकांचा झालाय. काही वेळ न्यूनगंड आहे की मला मराठीचा तर प्रेम आहे, पण मुलांना मात्र इंग्रजी माध्यमात घालायचं आहे. तर हे द्विधा आहे, हा व्यवहार आहे जाणीवपूर्वक स्वीकारलेला, का हा गोंधळ आहे? काय म्हणशील तू? असा जर का कोणी प्रश्न विचारला तर तुमची मुलं तर इंग्रजी माध्यमात जायचं आहे, तुम्ही कुठे जाणार आहात? मग घरात तुमच्याकडे मराठी पेपर येतो का इंग्लिश येतो? तर याला उत्तर बर. आता माझं शिक्षण हे इंग्रजी भाषेत झालेलं आहे. मी पूर्णतः इंग्रजी माध्यमातला विद्यार्थी आहे. माझं मराठी हे महाविद्यालयानंतर मी मराठीच्या प्रेमात पडलो आणि त्याच्यावर माझं प्रेम जडलं आणि मला असं वाटायला लागलं की नाही, ही आपली मातृभाषा ही आपल्याला यायला पाहिजे. बरं, हेही मला मान्य आहे की प्रत्येकाचाच प्रवास असा होईल असं काही नाही. पण दरवेळी हे जे आपण थोडस एकमेकांच्या विरोधाची भूमिका घेण्यात उत्साही असतो ना, की एक खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की असाच एक राजकारणी किंवा होऊ घातलेला राजकारणी एका मराठीच्या कार्यक्रमात आला आणि त्याची मुलं ही इंग्रजी माध्यमात होती.
माझ्या शेजारी एक पत्रकार बाईच होत्या. त्या बरं. म्हणल्या की आता बघ मी काय करते. हं. आणि त्या हिरिरीने पुढे गेल्या आणि म्हणाल्या की तुम्ही इथे मराठीचं प्रेम व्यक्त करायला आलेला आहात, पण तुमची मुलं कुठल्या भाषेत शिकतात ते सांगा ना. हो. तर तो म्हणला की इंग्रजी मध्ये शिकतात. त्या म्हणल्या मग तुम्हाला काय हक्क आहे इकडे येऊन बोलायचा. हो. स्वतःची मुलं मात्र तुम्ही इंग्रजी शाळेत घालणार आणि आम्हाला सांगणार मराठीचं प्रेम बाळगा. हो. मग अत्यंत विजयी मुद्रेने त्या परत आल्या जेव्हा, तेव्हा त्या म्हणल्या बघितलंच ना. हो. मी म्हटलं पण याच्यातनं काय कमावलं आपण. हो. हो. तो माणूस गमावला आपण एक. अगदी. जो एक माणूस आला होता तो गमावला की. हो. हो. तुम्ही काय कमावलंत याच्यात. एका माणसाला गप्प बसवलं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची मुलं इंग्रजी माध्यमात टाकता, याच्यातनं तुमच्या मराठीच्या प्रेमाबद्दलच काय. तुम्ही टाका ना मराठीत. तुम्ही तुमच्याकडे पूर्ण मुभा आहे की तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता. सतत दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे ह्याच्यावर तुमचं आयुष्य बेतलेलं असेल तर तुम्ही कसं काढणार तुमचं आयुष्य. अगदी अगदी. तर माझं म्हणणं आहे की कधी कधी काय होतं, तू म्हणतोस त्या सगळ्या गोष्टी असतात, याच्यात व्यवहार असतो. आता माझ्या मुलाला मी इंग्रजी माध्यमातून शिकवलं का, दोन कारण. की तेव्हा रुडॉल्फ स्टायनरच्या शाळा, त्याच्या शिक्षण पद्धतीच्या शाळा, जी स्टायनर स्कूल्स ज्याला म्हणतात, त्या मराठी भाषांमध्ये उपलब्धच नव्हत्या. मी आणि माझी पत्नी जी एक मानसशास्त्रज्ञ आहे, तर तिला असं वाटत होतं की आपण याच्या पद्धतीने याचं शिक्षण झालं पाहिजे. आता याच्यात फक्त भाषेचा संबंध नव्हता. मी भाषेच्या बाबतीत आग्रही आहे की मराठी यायला पाहिजे. तर आम्ही असं केलं की शाळेत जाईपर्यंत मी माझ्या मुलाशी फक्त मराठीतनं बोललो. बरं. शाळेत जाईपर्यंत त्याला इंग्रजी येत नव्हतं. त्याच्यानंतर तो ऋषी व्हॅली सारख्या एका शाळेत गेला जिथे मी त्याला आवर्जून मराठीतून पत्र लिहायचो. बरं. आता मी मराठीतनं पत्र लिहितोय म्हटल्यावर त्याला निदान 8 ओळी 10 ओळी मराठी लिहायची सवय लागली. आज तो मराठी ऐकतो, मराठी बोलतो. बरं. आणि मला खात्री आहे की प्रत्येकाला आपल्या मुळांपाशी जाण्याची उर्मी ही आयुष्यात एकदा तरी येते. हे मी स्वानुभवावरनं सांगतोय. माझ्या बाबतीत असं झालं की मला असं वाटलं की मी कोण आहे बघायची ही जी उर्मी आहे. तर सतत आपला फोकस बाहेर असला ना की नाही तुम्ही काय करताय, तुमचं काय आहे, तुमचं. अरे राजकारण्यांनी त्यांच्या मुलांना कुठल्याही का याच्यात पाड. तुम्ही हे बघा की मराठीसाठी तो काम करतो का नाही. पण म्हणजे कौशल इनामदारांच्या म्हणण्याचा अर्थ असा लावायचा की ज्ञानासाठी, उपजीविकेसाठी आणि करिअरच्या मधल्या भविष्यातल्या संधींसाठी मला इंग्रजी मधलं शिक्षण असायला हरकत नाही. नाही. संवाद भाषा, घरातली भाषा, एकमेकांशी संवादाची भाषा म्हणून कायम राहिली पाहिजे. अजिबात असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की मराठी ज्ञानभाषा होण्याकरता मी काय करू शकतो ते मी करीन. बरं. मी हे करू शकतो की मी जो व्यवसाय निवडलेला आहे त्याच्यामध्ये जाहिराती करणं, व्यावसायिक नाटकांना, चित्रपटांना संगीत देण्याच्या व्यतिरिक्त मी एक व्रतस्थपणे मी मराठी अभिजात कवितांना चाली देऊन गाण्याचे कार्यक्रम करतो, बऱ्याचदा पदरमोड करून. हो ना. ही ती ज्ञानभाषा करण्याकडे माझं त्याचं एक, मी म्हटलं तशी ती छोटीशी समिधा आहे. त्यांनी काही होईल असं नाही. 100 ठिकाणी 1000 ठिकाणी प्रयत्न होतात तेव्हा काहीतरी एक उपलब्धी होते. आणि ती कोणी अशी ठरवून करू शकत आहे की याच्यात की मराठीला कोणीतरी प्रेषित लाभेल असं होणार नाहीये. कुठला तरी एक राजकारणी येईल आणि म्हणेल की मी मराठीत याच्यातनं, परत ते म्हणजे तुमची मुलं कुठल्या, तर तो म्हणेल स्कॉटिश. हो की नाही.
आणि हो. आणि त्याचं बरोबर पण आहे माझं म्हणणं, पण तो करतो का? तो राजकारणी मराठीसाठी करतो का? एवढंच मी बघितलं समजा. बरं. तर तर तेवढं बघावं, काय करता येईल आणि आपल्याला याच्यात काय करता येईल, मी एवढंच बघतो. त्यामुळे मला माझं म्हणणं आहे, की 2 ट्रॅक हो. नाहीयेत हे, तुझ्या बरं. प्रश्नाचं उत्तर द्यायला, की हो. ज्ञानभाषा मी मी काहीतरी एक निर्णय घेईन आणि उद्या ती ज्ञानभाषा होईल असं होणार नाहीये. पण हो. तिच्याकडे वाटचाल करण्यासाठी मी काय काय करू शकतो, ते मी व्रतस्थपणे करतो का नाही हे माझ्या हातात आहे आणि ते मी करतो. बरं. त्यामुळे मी असं म्हणत नाहीये, की माझ्या मुलांनी फक्त समजा मला असं, आणि म्हणूनच ती मराठीची जी संस्था मी काढली ती हो. याच कारणासाठी, की याच्यामध्ये एक ज्ञानागार तयार व्हावं बरं. मराठीचं. वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, की विकिपीडियाचं पान मराठीत लिहिणं हो. आपण ते करू शकतो सहज. हो. आणि अगदी. ती ज्ञानभाषा होण्याकडे एक पाऊल आहे ते. हो. तुम्ही हो. कोण आहात? तुम्ही कायदेतज्ञ आहात का? तर एक कायद्याबद्दलच्या एका कुठल्या तरी, आता उदाहरणार्थ की भारतीय न्याय संहिता आली नवीन, तर हो. त्याच्याबद्दल तुम्ही कोणीतरी एक पान तयार करेल का विकिपीडियावर? तर ही मराठी ज्ञानभाषा करण्याकडे एक एक पाऊल आहे. हो. मग मला फरक पडत नाही तुमची मुलं कुठल्या भाषेत शिकतात. तुम्ही काहीतरी, तुम्ही तुमचा एक भाग म्हणून काही एक उत्तरदायित्व म्हणून उचलता का? तेवढं बरं. उचला. मी करतो आणि दुसऱ्यांनी करावं अशी काही माझी अपेक्षा नाही किंवा इच्छा पण नाही. असं काही मी माझं करत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. कौशल, शेवटाकडे जात असताना एक प्रश्न असा आहे, की कोणतीही भाषा ही लोकव्यवहार, मनोरंजन, व्यवसाय, ज्ञान, संपर्क, संवाद या अशा विविध माध्यमातून फुलत असते. तो खरं तर तो अख्खा सगळा एक अख्खी ती प्रणाली असते. त्या सगळ्या प्रणालीतून ती फुलत जाते. इंग्रजीच्या बाबतीत ते मोठ्या प्रमाणात घडलं. तिकडे उत्तम कोशकार जन्मले, अनेक भाषातून त्यांनी शब्द घेतले. तिकडे मराठी वरांडा किंवा भारतीय वरांडा शब्द सुद्धा आहे. तिकडे उर्दू फारसी शब्द सुद्धा आहेत. जंगल हा शब्द आहे, गुरु हा शब्द आहे, पंडित हा शब्द आहे आणि त्याचवेळी लॅटिन, फ्रेंच, जर्मन शब्द सुद्धा आहेत. म्हणून ती भाषा मोठी होत गेली. मराठी भाषेच्या बाबतीत बोलत असताना आपल्याला असं दिसतं, की आमचं मनोरंजन क्षेत्र असेल, आमचं साहित्य क्षेत्र असेल, आपापल्यापर्यंत नक्की प्रयत्न करतायत. म्हणजे मी इकडे टिपं घालणार नक्कीच नाहीयेत. मोठे बिग बजेट सिनेमे येत आहेत, चांगले कसदार लेखन सुद्धा केलं जात आहे. पण हे होत असताना असं दिसतंय, की अशाच प्रकारचे जे प्रादेशिक बाकीची राज्य आहेत आपली दाक्षिणात्य, त्यांच्या चित्रपटांचं गारुड आपल्याकडे बघायला मिळतंय. असूया नाहीये, कौतुकच आहे की आमचा मराठी माणूस द्विभाषिक त्रिभाषिक होतोय, चांगली गोष्ट आहे त्या निमित्तानं. पण असं काय अजूनही कुठेतरी गाडं रुतलंय आपलं, की पुढे जायला, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीला जायला आपल्याला अजूनही, किंवा इतर मराठी सिनेमा बघूया. आता तुंबाड, एक छोटं उदाहरण मला पटकन आठवतं, कारण तुंबाड मी राई अनिल बर्वेंचा बघितला म्हणून. असाच एक फिल्म आली होती साऊथ मधली, ती खूप गाजली. आणि माझा प्रश्न, मग तुंबाड तरी लोकांनी बघितली कसेल का दक्षिणात? अरे त्या मराठीमध्ये तुंबाड आली आहे, आपण बघायला पाहिजे. तर असं तुला वाटतं का, की ही तुलना करताना तुला अखिल भारतीय पातळीला दाक्षिणात्य, नर्मदेच्या खाली आपण सगळे डेक्कन आहोत, तर दाक्षिणात्य भाषांच्या तुलनेत मराठी संवादाच्या बाबतीत, मनोरंजनाच्या बाबतीत आपण कुठे आहोत, कुठे जातोय? समाधानकारक आहे का गाड रुतलंय? नाही, मला असं वाटतं गाड रुतण्याचं कारण आपण आहोत. पिकतं तिथे विकत नाही. आपण आपल्या लोकांना मोठं म्हणून बघत नाही. जो मला फरक दिसतो, म्हणजे मी मध्यंतरी बाहुबली चित्रपटाचं मराठी डबिंगचं काम सुरू होतं. प्रवीण तरडे त्याचं दिग्दर्शन करत होता आणि मी संगीताची जबाबदारी उचलली होती, म्हणजे गाणी तीच मराठीत करून घेण्याची. तेव्हा आमच्यात एक चर्चा होत होती आणि आमच्या एका मैत्रिणीने असं विचारलं, की काय फरक आहे? तेलुगू चित्रपट इतके मोठे ब्लॉकबस्टर होतात, इतके बिग बजेट होतात, आपण का अडकलेलो आहे? तर त्यांची चर्चा चालू होती मध्यंतरी. मग मध्ये कुठेतरी त्यांनी मला पण विचारलं, तुला काय वाटतं? मी म्हटलं की काय आहे, की तेलुगूमध्ये 1000 सामान्य लोक एक नायक बघायला जातात. मराठीमध्ये 10 स्वतःला नायक समजणारे लोक एक सामान्य माणूस बघायला जातात. अच्छा, क्या बात आहे. आपल्याकडे ऍस्पिरेशनल हिरो नाही, शिवाजी महाराज सोडले तर. शिवाजी महाराज म्हटले तर सगळ्यांना ते चालतंय.
पण नाहीतर तुम्हाला माझ्यापेक्षा बावळट असलेला माणूसच मला पडद्यावर बघायला आवडतो. बरं, इंटरेस्टिंग. का तुम्ही पहिल्यापासून बघा हे राजा गोसावींपासून राजा परांजप्यांपासून तुम्ही म्हणजे ही पात्र म्हणतोय हे स्वतः अत्यंत स्मार्ट लोक आहेत. तुम्ही पण त्यांची पात्र जी रंगवलेली आहेत ती राजा गोसावी, राजा परांजपे असतील, त्याच्यानंतरच्या काळात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, त्याच्यानंतरच्या काळात दादा कोंडके असतील, त्याच्यानंतरच्या काळात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, आत्ता सिद्धार्थ जाधव. आत्ता कुठे असं वाटायला लागलंय की बाबा एक कुठला तरी माझ्यापेक्षा बावळट नसलेल्या माणसाचं चरित्र जो आम्हाला बघायचंय. तर हा जो एक ऍस्पिरेशनचा भाग आहे की मला नाही, मला याच्यापेक्षा, तर तुम्ही दुसऱ्याला मोठं, हा माझ्यापेक्षा मोठा आहे हे सहजासहजी मान्यच करत नाही. आणि माझ्यापेक्षा हे कशाला पाहिजे त्याच्यात समीकरण. तर त्यामुळे तर तो एक आहे. पिकतं तिथे विकत नाही, मी हे का सांगतो. मराठी अभिमान गीत झालं जेव्हा 14 वर्षांपूर्वी, तेव्हा इथे लोकांनी त्याची दखल घ्यावी याच्यासाठी मला जे कष्ट पडले ते मलाच माहिती आहेत आणि त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही, मी काही त्याच्याबद्दल सांगू इच्छित नाही. पण इथे लोकांनी त्याचं कौतुक पण केलं, त्याच्यावर टीकाही केली, ग्राह्य टीकाही केली, खिल्लीही उडवली, काही लोकांनी नावही ठेवली. हे सगळं हा एक पॅकेज डील आहे, मला ते कळतं. बरं. पण त्याच्या एका वर्षानंतर, कारण मी रेहमानच्या स्टुडिओमध्ये काही भाग याचा रेकॉर्ड केला होता, बरोबर एका वर्षानंतर रेहमाननी तमिळ अभिमान गीत केलं. हे किती लोकांना माहितीये? अच्छा, क्या बात आहे. हा, करुणानिधींनी ते लिहिलं आणि करुणानिधींनी लिहिलंच नुसतं नाही तर त्यांनी त्याचा फायनान्स पण केलं ते. हा, फरक असा होता की आपल्या गाण्यामध्ये तमिळ भाषक गायक पण होते. रेहमानच्या गाण्यामध्ये रेहमानकडे एरवी गाणारे उदित नारायण, साधना सरगम हे लोक पण नव्हते, फक्त तमिळ गायकांचं केलं त्यांनी. त्यामुळे 40 गायक असतील त्याच्यात. पण तीच संकल्पना, तमिळ भाषेबद्दल वेगवेगळे लोक येऊन गातात. आता ही संकल्पना काही नवीन नाहीये म्हणू शकतो आपण. मिलेसूर मेरा तुम्हारा सारखं गाणं झालं होतं, काय नवीन काहीच घडत नाही जगात. पण ते ऐकून त्यांनी ते केलं, याच्यात काही वाद नाही, कारण बरोबर 1 वर्षानंतर झालेली घटना आहे ही. दुसरी गोष्ट सांगतो, जेव्हा मी बाळासाहेब ठाकरेंना मी ती सीडी द्यायला गेलो होतो, मी म्हटलं की अजून आपल्या सरकारने त्याची दखल घेतली नाही, पण तिथे रेहमानचं गाणं मात्र यांनी केलं, करुणानिधींनी. बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत मार्मिक टिप्पणी केली त्याच्यावर. ते म्हणले, काय मी तुम्हाला आता सांगू, आपल्याकडे करुणाही नाहीये आणि निधीही नाहीये. तर ते बरोबरच होतं. पण त्याच्यानंतर सुद्धा माझा मित्र आहे मुकुल अभ्यंकर, तो त्याच्या एका हिंदी चित्रपटाचं संगीत MM करीम करत होते, MM किरवाणी, बाहुबलीचे आणि RRRचे संगीतकार. बरं. तो त्यांच्याकडे गेला असताना त्यांनी मुकुलला मराठी अभिमान गीत एका कडव्यापर्यंत जवळपास पाठ म्हणून दाखवलं. म्हणजे ते ऐकत होते. आणि आत्ता बाहुबली नंतर मी सुद्धा हैदराबादला गेलो होतो आणि माझं आणि त्यांचं फोनवर बऱ्याचदा बोलणं होतं, प्रत्यक्ष भेटायचं होतो. पण त्या RRRचं रेकॉर्डिंग चालू असताना त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले की मला कळलं की तू करतोयस असं असं बाहुबलीचं, तू येणार आहेस का हैदराबादला? मी म्हटलं येणार आहे या तारखेला. ते म्हणले ये. आणि मग मी त्यांच्याबरोबर काही छान 2-2.5 तास गप्पा मार. त्या 2-2.5 तासांमध्ये त्यांनी मला काय काय ऐकवलं. MM किरवाणींनी, RRRचे संगीतकार, ग्रॅमी आणि ऑस्कर अवॉर्ड विनर, त्यांनी मला पहिलं गाणं ऐकवलं, स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल व रामायण गाती, दशरथा घे हे पायसदान, तुला पाहिले मी नदीच्या किनारी. आणि मग त्यांनी लाभले आम्हाचं भाग्य गुणगुणून दाखवलं मला आणि म्हणले हे तुझंच आहे ना? म्हटलं हो सर.
तर ते लोक ऐकत असतात आपलं, आपल्याला इकडे माहित नाही की ते लोक ऐकत असतात. आणि बरं, आपण सुद्धा खूप भिडस्त असतो, त्यामुळे हे झालंय हे काही मी फेसबुकवर टाकलं नाही, कळणार कसं लोकांना. तर एक आपण आपल्या बाबतीत झालेल्या चांगल्या गोष्टी सांगणं हे सुद्धा आपल्याला जरा कमीपणाचं वाटतं. तिथे तो न्यूनगंडाचा भाग येतो. तर न्यूनगंडातनच आलेली एक अरेरावी असते की नाही एकदम आमची भाषा म्हणजे काय, कोणाचं सर्टिफिकेट नकोय, हे जे असं हे न्यूनगंडामधनं झालेलं फिलिंग येते. तर हा आपण बाजूला ठेवला आणि आपण गाण्यास आश्वस्त झालो. मला एकाने विचारलं होतं की तू संथ का केलीस लाभले आम्हास भाग्याची, कारण ती लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असा त्वेष असलेली चाल पण होऊ शकत होती त्याच्यात. तर मी त्यांना सांगितलं की त्याचं कारण असं आहे की हे काही म्हणजे समरगीत नाहीये आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी याच्यात तृप्ती आहे, पसायदानाची तृप्ती आहे, शांतता आहे, तृप्ती आहे, शांतता आहे. जाहलो खरेच धन्य. आणि मी म्हटलं आत्मविश्वास आल्यानंतर तुम्ही मोठ्यांदी बोलाल का तुम्ही आवाज कमी कराल, हो ना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना वंदे मातरम ही चाल शिकवाल, वंदे मातरम ही चाल शिकवाल, मुलांना कुठली चाल शिकवाल. तुम्हाला मुलांना शांत करायचंय. शांत झाला की आत्मविश्वास येतो. तुम्हाला माझ्याकडे एक अस्मिता आहे, शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला मारायला गेले असतील तेव्हा आता तुला दाखवतोस अफजल वगैरे असं बोलून गेले असतील ना, शांतपणे गेले असते. कोणी टीकाकार तिकडे असता तर तो म्हणाला असता की फारच शांत आहेत महाराज तुम्ही, काही द्वेषच नाहीये. तर असं नसतं, शांततेमध्ये एक लेटंट द्वेष असतो आणि त्यामुळे लोक दखल घेतात, समजा तुम्ही पुरेसा वेळ त्यांना दिला तर. आणि आपण हे जाणं, आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे की पिकतं तिथे विकत नाही. आपल्या माणसांना, मला एका माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की आपलं क्षेत्र असं आहे कौशल की जिथे मी चांगला आहे एवढंच सांगून उपयोग नसतो. तर आवर जॉब इज टू मेक ईच अदर लुक गुड. क्या बात आहे. अगदी जेव्हा चित्रपटाचं संगीत करतो तेव्हा मी काय करत असतो की दिग्दर्शकाचं काम किती चांगलं आहे ते दाखवत असतो, सिनेमॅटोग्राफरचं काम किती चांगलं आहे ते दाखवत असतो. तर माय जॉब इज टू मेक दी अदर पर्सन लुक गुड. हे जेव्हा आपल्याला कळेल की जेव्हा मी दुसऱ्याला चांगलं म्हणतो तेव्हा माझं पण कल्याण होणार आहे त्याच्यात. आणि शहाणपणाची जरा गुण मराठी माणसाने जर का स्वीकारलं, थोडं दोन शब्द इतरांबरोबर बद्दल सुद्धा चांगलं म्हणावा. मला असं निरीक्षण खूप आवडलं की मराठी माणूस चित्रपट बघायला यासाठी जातो की आपल्यापेक्षाही कोणीतरी कम असलेल्या दर्जाचा असा माणूस आपल्याला नायक म्हणून बघायला मिळावा. मला कौशल पुढे घेऊन जात असताना आपण आता शेवटाला पोहोचतोय. साहित्य संमेलन आता तोंडावर आहे आणि येत्या यावेळी दिल्लीत होत आहे, बऱ्याच वर्षानंतर दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. मी कौशल आता तुझी मुलाखत घेताना सुद्धा मी दिल्लीत आहे आणि दिल्लीमध्ये मी रेख्ता सारखे कार्यक्रम मी प्रत्यक्ष गेलेलो आहे, त्याला जाऊन आलेलो, बघितलेलं आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिवल होतो, रेख्ता आहे, कोची बिनाले केरळमध्ये होत असतं आणि असे अनेक कार्यक्रम होतात. जयपूर हे तसंच साहित्याच्या परंपरेसाठी ओळखलं जाणारं शहर नाही, पण तिकडचा आजचा लिटरेचर फेस्टिवल हा जगात ओळखला जातो. रेख्ता फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून हा जो प्रामुख्यानं उर्दू भाषा, उर्दू हिंदवी ज्याला म्हणतात, आणि त्या अर्थानं बाकी प्रामुख्यानं उर्दू भाषेचा हा उत्सव आहे सुंदर. आणि कौशल तुला सांगतो, प्रेक्षक कार्यक्रम ताब्यात घेतात म्हणजे काय, अख्खा माहोल ते ताब्यात घेतात, अशा प्रकारे ते सेलिब्रेट करतात, उत्सव साजरा करतात. पण आजही आमचं साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषा दशा आणि दिशा, काय होणार मराठी भाषेचं, असे सगळे लटकलेल्या चेहऱ्यांची ही सगळी माणसं त्याच त्या दिशेने बोलत असतात. कवी संमेलनामध्ये कवींना नावं ठेवणं किंवा हा आले आता कवी संमेलन आपलं उरकून टाका आणि वादांच्या मध्ये सारखं करणं, आपण मराठी माणसाने सुद्धा जरा हे शिकलं पाहिजे की आपला उत्सव स्वतःहूनच आपण ताब्यात घेऊन उत्सव साजरा केला पाहिजे. आपण पुढे गेलो काय नेमकं इतर भाषांचे उत्सव, मग तो जयपूर लिटरेचर फेस्टिवल किंवा मी रेख्ता म्हणालो, मराठी भाषेचा एवढा इतका महाराष्ट्रासारखं राज्य, मुंबई सारखं राजधानी आपली आहे,
इतका उमदे तरुण, विविध क्षेत्रात गेलेले तरुण तरुणाई आपल्याला दिसतात आणि एवढी माणसं आहेत. मग आमच्या भाषेचा उत्सव असा रसरशीत आणि वेल्स तयार करणारा का नाही वाटत? आजच्या भाषेत वाईट्स तयार करणारा का नाही वाटत? आपण व्यवहार्य नाही आहोत त्या बाबतीत, आणि त्याचं कारण सांगू का मी? हो. की आंत्रप्रेन्युअरशिप ही आपल्याला कमी दर्जाची वाटते. अच्छा. हा, आता मी मुद्दामून हा फ्रेंच मधनं आलेला शब्द वापरला का? कारण मराठीत यासारख्या कुठल्याही शब्दाला प्रतिष्ठा आपण लाभू दिली नाही. धंद्यात पडतो मराठी माणूस ना, आपला शब्दच असा आहे, धंद्यात. आणि काय 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 धंदे चाललेत, काय उद्योग चाललेत, ही कसली नफेखोरी आहे, हा काय बाजार मांडलाय. म्हणजे तुमच्या ज्या अर्थशास्त्राशी निगडीत ज्या संज्ञा आहेत त्याला पण तुम्ही इतकं डिव्हॅल्यू करून ठेवलेलं आहे की का कोणी ज्या शब्दाशी तुमच्या चांगल्या स्मृतीत जोडल्या गेलेल्या नाहीयेत त्याच्यात तुम्ही का पडाल? या शब्दांना प्रतिष्ठा. इथे भाषेचं महत्व आहे, इथे भाषेचं महत्व आहे की धंदा, उद्योग, बाजार, नफा याला तुम्ही प्रतिष्ठा मिळवून द्या, लोक जातील त्याच्यात. बरं. कारण मला स्वतःबद्दल चांगलं वाटलं पाहिजे ही माणसाची आंतरिक गरज असते. ज्या शब्दांशी निगडीतच मला चांगलं लहानपणापासून असं फिलिंगच दिलेलं नाही, अशी भावनाच तयार केलेली नाहीये की मी का जावं याच्यात. बरं. आणि म्हणून ती आंत्रप्रेन्युअरशिप आपल्याकडे आपण फुलू दिली नाही. बरं बरं. पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा कायम म्हणजे पैसे कमावले तर कोणीतरी ते चुकीच्याच मार्गाने कमावले असतील असाच असतो. बरं. आणि म्हणजे माफ करा पण हे थोडस एक सामूहिक समाजवादी भोंगळ समाजवादामधनं आलेली हा विचार आहे. अगदी समाजवादामधनं पण नाही. बरं. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतोय. बरं. की त्याच्यातनं तुम्हाला चांगल्या गोष्टीला प्रतिष्ठा तुम्ही देत नाही आणि त्यामुळे हे आलेलं आहे. आणि मग जे स्वतःच आहे त्याची सुद्धा मी कसं खिल्ली उडवतो म्हणजे मी मोठा. बरं. आणि त्यामुळे जे आपलं आहे ते सतत डिव्हॅल्यू करत राहायचं. नाही केलं तर हा रसरशीत आहे. अहो, जयपूर लिटरेचर फेस्टिवलला किती लोक येतात आणि साहित्य संमेलनाला किती लोक येतात. तुम्ही आणि किती वर्षापासून आपण चाललेलं आहे आणि अखंडित परंपरा आहे. पण साहित्य संमेलन जाहीर झालं की काय होते माध्यमात चर्चा सुरू. इथे वाद काय झाला, कुठेतरी कोणीतरी हे थांबवलं पाहिजे. तर मी थांबवतो इकडे या क्षणी. पुढच्या साहित्य संमेलनाला मी जाणार, मला आनंद मिळतो. मराठी कविता ऐकून मला आनंद मिळतो. खूप लोक पुस्तक खरेदी करतायत बघून मला आनंद मिळतो. माझ्या भाषेचा सोहळा बघून मला आनंद होतो. मी थांबवलं इकडे. हे मला काहीही फरक पडत नाही तुम्ही तुमच्या काय वाद लिहिता त्याच्याबद्दल आणि काय वाद झाले आणि कोण संमेलन अध्यक्ष आहे, फरक पडत नाही मला. मी तिथे मराठी भाषेकरता जातो आणि मराठी भाषा या सगळ्या वादांपेक्षा मोठी आहे, या सगळ्या संमेलनाध्यक्षांपेक्षा मोठी आहे, या सगळ्या त्याच्यावरच्या चावून चोथा झालेल्या विषयांपेक्षाही मराठी भाषा मोठी आहे. त्याचा उत्सव मी साजरा करणार. हे मी आता म्हटलं तर मला कोणी अडवू शकत नाही माझ्या भाषेचा उत्सव साजरा करण्यापेक्षा. अर्थात मराठी भाषेचा उत्सव साजरा केला पाहिजे. बाकी सगळे जड शब्द बाजूला ठेवा, मोठमोठे सिद्धांत बाजूला ठेवा, साहित्यिक चर्चा बाजूला ठेवा. मराठी भाषा साजरी केली पाहिजे, आपल्या बोलीमध्ये साजरी केली पाहिजे, रोजच्या व्यवहारात साजरी केली पाहिजे. एक शेवटी जाता जाता आपण आतापर्यंत सगळं थोडं विवेचन केलं, थोड्या बाबतीत बोललो, संवाद साधला. काही गोष्टींचा, उपक्रमांचा तुला आवडीने उल्लेख करायला आवडेल का की जे मराठीला पुढे घेऊन जाणारे उपक्रम आहेत? जसं की मला पटकन आठवतंय स्वयं टॉक्स. टॉक्सची एक परंपरा आपण बघितलेली आणि जगभरात ते फेमस प्रसिद्ध झालं.
महाराष्ट्रामध्ये व्याख्यानमालांची परंपरा जुनी आहे. वसंत व्याख्यानमाला पुण्याची आणि महाराष्ट्रभरातल्या उत्तम व्याख्यानमालांचं कौतुक आहे. आणि त्याला आणखी एक शब्द जरा थोडस कोल बनवण्याच्या दृष्टीने आता स्वयं टॉक्स आलेला आहे. असं काही उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल तुला काय, म्हणजे मी सुरुवातीला काही उल्लेख केला तसं जाता जाता यांचे ऋण मानले पाहिजेत. या सगळ्या कोलाहलात आपापली एक मराठी भाषेसाठीची पणती घेऊन जाणारे लोक आहेत, त्यांचा काही उल्लेख, उपक्रम किंवा व्यक्ती? हो, बरोबर. म्हणजे आता तू यांचा उल्लेख केलास की अनिल गोऱ्यांसारखे अनेक लोक आहेत की जे मराठी भाषेकरता झटतायत. स्वयं टॉक्सचा नवीन काळे हा माझा अतिशय चांगला जवळचा मित्र आहे आणि त्यांनी हे केलेलं आहे. आणि मला म्हणजे त्याच्यात सुद्धा मला वैभव जोशी सारखे गीतकार जे सातत्याने मराठी कार्यक्रम करत राहतात, सलील कुलकर्णी, संदीप खरे, जे सातत्याने मराठी कार्यक्रम करत राहतात. मला माहिती आहे की आता अर्थात सलील संदीपला एक लोकप्रियता लाभलेली आहे जशी वैभवला लाभते, पण असेही लोक आहेत की जे ज्यांना ती लोकप्रियता नाही आहे पण ते करतात. त्यांचा एक निश असा एक चाहता वर्ग आहे जे ते करतात. तर त्यामुळे त्या सगळ्या लोकांचं मला ऋण वाटतं. ओम सुखन सुद्धा, म्हणजे मराठी मुलं इतक्या उत्तम शुद्ध उर्दू मध्ये सुखन सादर करतात. आपला स्वानंद किरकिरे हा तू काय किंवा स्वानंद काय ही मंडळी हिंदीमध्ये उत्तम काम करतात. आपल्या मराठी अनिल बर्वेंचा मुलगा म्हणजे राई अनिल बर्वेचा तुंबाड आज भारतामध्ये कल्ट क्लासिक होण्याच्या मार्गावर आहेत. ही मराठीची अशीच दीपस्तंभच आहे सगळे. आता तुंबाडच्या बाबतीत पण मला हे म्हणावं असं वाटतं की फक्त मराठी भाषेत काहीतरी केलं म्हणजे एकदा उमेश कुलकर्णी एका त्याच्या मुलाखतीत म्हणाला होता की मी वळू मराठीत का केला, तर ही माझ्या भाषेत हे मला सगळ्यात नैसर्गिक स्वाभाविक वाटतं आणि त्यामुळे मला हे या भाषेत करायला पाहिजे. हा जसा एक दृष्टिकोन आहे तसं तुंबाडच्या निमित्ताने मराठी वातावरणातला हिंदी चित्रपट करणं, जे सई परांजपेंनी केलं की कथा चित्रपट असेल तर मराठी वातावरण नेलं ना त्यांनी हिंदीमध्ये. जेव्हा रविशंकरांनी सतार नेली पाश्चात्य देशांमध्ये, फक्त सतार त्यांनी नेलं नाही तर एक भारतीयता नेली त्यांनी, असं विजया मेहता म्हणल्या होत्या कुठेतरी एका त्यांच्या मुलाखतीत. तर या लोकांचं सुद्धा ऋण म्हणजे आपण मान्य केलंच पाहिजे की स्वानंद असेल, आशुतोष गुहारीकर असेल, जे आणि हे लोक म्हणजे माधुरी दीक्षित पासून अगदी जे मराठीच्या बाहेर पण काम करतात मराठी लोक, या लोकांचं ऋण पण मान्य केलं पाहिजे की ते दुसऱ्या भाषांमध्ये जाऊन आपलं काम करतात आणि त्या निमित्ताने लोकांना मराठीची पण ओळख होते. तसंच जे बाहेरचे लोक आहेत जे आवर्जून ज्यांना मराठीत काम करावं असं वाटतं, जसं शंकर महादेवन चित्रपटाचं संगीत केलं, इळ्याराजांनी मराठी चित्रपटाचं संगीत केलं, हे लोक आले इथे आणि त्यांनी केलं आणि हे सगळ्या आपली भाषा समृद्धीकडे जाते याच एक लक्षण आहे. अगदी अगदी. ओम भूतकरनी ओम भूतकरचं तू उदाहरण दिलंस की सुखन, हा सुखन कार्यक्रम बघताना इतका आनंद मिळतो आपल्याला आणि तो मराठी माणूस आहे याचा एक विशेष आनंद असतो की अरे आपल्याला जे वाटतं आणि मग आपण त्याच्यातनं की काय कुठल्याही गोष्टीचा विस्तार जेव्हा होतो ना, तुम्हाला साहिर ऐकता ऐकता तुम्हाला माडगुळकर आठवले क्या बात आहे, तर तुमचं काय क्षितिज रुंदावतं जास्त आणि तुम्हाला साहित्य म्हणजे साहिरचं साहित्य हे माडगुळकरांच्या लेन्स मधनं कळायला लागतं, तुम्हाला कबीराचं साहित्य हे तुकारामाच्या लेन्स मधनं दिसायला लागतं. ह्याची जी मजा आहे, ह्याचा जो आनंद आहे, हा तुम्हाला मिळायचा असेल तर तुम्ही तुमचे दरवाजे आणि खिडक्या हे सगळ्या प्रकारच्या गोष्टींना आत्मविश्वासाने उघडता तुम्हाला आलं पाहिजे आणि त्यासाठी मराठी भक्कम असण्याची गरज आहे.
बरं. नाहीतर तुम्हाला नाही. स्वतःच्या गोष्टींची लाज वाटत राहते. उगाच आहे, हो. काहीच कारण नाही. अर्थात आणि म्हणून हा. कौशल म्हणून आपण हे जाणीवपूर्वक म्हटलं पाहिजे, अभिमानानं म्हटलं पाहिजे. आणि तेच सुरेश भटांचे बोल, ज्याला तू सुंदर संगीत दिलेलं आहेस आणि त्यातून जे साकार झालेले ते म्हणजे मराठी अभिमान गीत. हो, हे तू अनेक वेळा केलं असशील, पण त्याला पर्याय नाही. ती आपल्याला दिवसाच्या नेहमीच्या प्रतिज्ञेसारखं ते परत परत करायचंय. तेव्हा हा संवाद सुद्धा संपताना तुझ्या आवाजात मराठी अभिमान गीताचं तू एखाद दुसरं कडवं म्हटलं तरी चाल. जरूर. येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. कौशल, खूप सुंदर, फार छान गप्पा झाल्या. आणि या निमित्तानं मला समाधान असं आहे, या पॉडकास्टर म्हणून, ह्या संवाद साधक म्हणून, की हा संवाद मराठी भाषा आणि त्याच्या बाजूची अकॅडमिक चर्चा, अकादमीय चर्चा न राहता त्याचे जे विविध आणखी पैलू आहे, जे व्यावहारिक उपयोजित पैलू आहे, त्याबद्दल आपलं बोलणं झालं. मराठी भाषा अभिजात झाली, पण ती पुढे, मी आपलं मगाशी फोनवर बोलणं झालं तेव्हा, अभिजात भाषेचा दर्जा आपल्या पूर्वसंचिताला आहे. पण या पूर्वसंचिताला घेऊन पुढे जाताना तुम्हाला कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, उद्यमशीलता, एंटरप्रेन्योरशिप आणि समाजाच्या जीवनाच्या सगळ्या क्षेत्रातला हा मराठीपणा पुढे न्यायचा आहे. मग ही अभिजात मराठी भाषेचे लोक समाज अभिजात होईल आणि तो जगाच्या पातळीला झळाळून उठेल. खूप धन्यवाद कौशल. नेहमी अशा धन्यवाद प्रसन्न, मजा आली. शुभेच्छा आणि संगीत मनापमानासाठी शुभेच्छा. हो हो हो. गोष्ट संयुक्त मानापमानाची ही याचा मला फार आनंद वाटतो की हा आज दिवस आहे की त्याचा शुभारंभ आहे, की दोन मराठीतले संगीत सूर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व हे एकत्र आले आणि त्या प्रयोगाला त्या काळात म्हणजे 1921 साली पहिलं तिकीट 100 रुपये होतं, जेव्हा सोन्याचा दर हा 17 रुपये होता तोळ. बापरे बापरे. तेव्हा 100 रुपये तिकीट असलेला हाऊसफुल आणि ब्लॅक मार्केट झालेला पहिला डॉक्युमेंटेड असा तो कार्यक्रम. तर त्याच्याबद्दलचं नाटक हे अभिराम भडकमकरनी लिहिलं आहे, ऋषिकेश जोशींनी दिग्दर्शित केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे फार सुयोग्य आहे की ही जी आर्थिक भरभराट आहे ना, ती पुन्हा एकदा मराठीला येवो, ती दाखवली पाहिजे. माध्यमात मराठी आयकन्स असलेले केशव संगीत सूर्य भोसले असतील किंवा बालगंधर्व असतील, हे मराठी आयकन देऊन मराठीमध्ये जे काम करत होते ते मराठी माणूस आज 21व्या शतकात सादर करतोय. कौशल, तुला आणि या नाटकाच्या प्रयोगाला सुद्धा शुभेच्छा. याचे 1000 प्रयोग होत, हजारांच्या पुढे जाऊ, पण पहिला टप्पा 1000 प्रयोगांचा असावं. मराठी साहित्यामध्ये 1000ची प्रत म्हणजेच पहिली एडिशन मानली जाते, त्या अर्थानं नव्हे तर 1000 प्रयोग होत. अशा माझ्या शुभेच्छा बायोस्कोप मराठी तर्फे. धन्यवाद प्रसन्न, धन्यवाद. खूप आनंद झाला. इथे खूप आम्हालाही आनंद झाला आणि यापुढे सुद्धा अशाच गप्पांची संधी आम्हाला कौशल तू देशील अशी अपेक्षा आहे. बायोस्कोप मराठीच्या या संवादात आज अभिजात मराठी दर्जा मिळाल्यानंतरच्या या दिवशी आपल्या या खास संवादामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा एक विनंती, नम्र विनंती सर्वांना, कृपया बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा. बेल आयकन, ज्याला घंटेचा जे चिन्ह आहे त्याला कृपया क्लिक करा, म्हणजे स्पर्श करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या संदर्भाच्या सूचना म्हणजेच नोटिफिकेशन मिळत राहतील आणि असे चांगले कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेवटी सगळ्या प्रेक्षकांचा जोपर्यंत आधार मिळत नाही, जनाधार मिळत नाही, तोपर्यंत अशा प्रयोगांना अर्थ नाही. त्यामुळे तो आधार मराठी माणसाला मिळवून दिला पाहिजे. कौशल या बाबतीत सहमत होईल. कौशल, तुझाही आभार. इथेच थांबूया. पादरा बायोस्कोप मराठी. धन्यवाद.